नमस्कार. आपल्याला काय त्रास होता? मी योगेश घाडगे प्रॉपर मंगळवेरवरून आलो आहे. मला एव्हेनचा त्रास होता, म्हणजे दोन्ही खुबे माझे खराब झालेले होते. अच्छा. त्याच्यानंतर मी सर्व ठिकाणी हॉस्पिटल दाखवलं, सर्व ठिकाणी मला डॉक्टरांनी एकच पर्याय दिला होता की ऑपरेशन करून तुम्ही खुबे बदलण्याचे. अच्छा. आणि एका ऑपरेशनचा खर्च 2.5 लाख रुपये त्यांनी फिक्स, म्हणजे एक फिक्स अमाऊंटमध्ये सांगितलेलं होतं. बरोबर. मग मी आता लास्ट शेवटचा पर्याय म्हणून तुमच्या यूट्यूबवरून व्हिडिओ बघितले. बरोबर. आणि एकदा जाऊन यायचं म्हणून मी आज आलेलो होतो. बरं. आत्ता तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतली, मी सकाळपासून इथं आहे, सर्व बघितलेलं आहे. मला आता नाही म्हटलं तरी 80% तरी फरक पहिल्याच ह्याच्यामध्ये जाणवतो. पहिल्याच्या ह्याच्यामध्ये जाणवलं. कारण मी चालताना पूर्ण लंगडत चालत होतो. सकाळी ॲक्च्युअली मी चालत आला तेव्हा तुम्ही बघितलं नाही, पण पूर्ण लंगडत चालत होतो. आता पूर्ण बघू शकता तुम्ही की मी पूर्णपणे व्यवस्थित चालू शकतो. अच्छा. म्हणजे आता पहिल्यापेक्षा भरपूर पहिल्यापेक्षा मला 80% फरक पडलेला. बरोबर. खुबे बॉल बदलल्यानंतर अनेक समस्या निर्माण होतात. हां, बॉल बदल त्याही पेशंटला मी भेटलेलो आहे, असं नाही की हे करतोय. त्या पेशंटच्या म्हणजे पायामध्ये कमी जास्त होणे, पाय कमी जास्त होणे, दुसऱ्या पायावरती लोड पडल्यानंतर तो पाय खराब होणे, या समस्या त्या पेशंटमध्ये पण जाणवल्या. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की ऑपरेशनच्या अगोदर एकदा इथे येऊन भेट द्या तुम्ही, त्याच्यानंतर ऑपरेशनचा निर्णय घ्या. बरोबर. नक्कीच मित्रांनो, आपल्याला इव्हेंट सारखा जर त्रास असेल तर तुम्ही गणपत पॉवर पेंडल सेंटरला एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपण ह्या त्रासातून मुक्त व्हा. ऑपरेशन करून बऱ्याच लोकांना अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. खुब्याची हड्डी क्रॅक जाणं किंवा तो बॉलची जागा क्रॅक होणं किंवा पल्स तयार होणं अशा प्रकार, किंवा उंची कमी जास्त होणं, 1 इंचानं कमी होते, 1 इंचानं जास्त होते, असं होतं आणि तो त्रास परत वाढतो. याशिवाय आपल्याला नॅचरल पद्धतीनं त्याची वाढ झीज ही काय असेल ते नैसर्गिक होते आणि नैसर्गिक पद्धतीनं आपलं जीवन जगवता येते. तर खूपच काही जास्त झालं, समजा जर बॉलचा एकदम तुकडा पडला, फ्रूट ज्यूस झाली, त्या अवस्थेला ऑपरेशन केलं तर चांगलं आहे. पण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या स्टेजपर्यंत बी बऱ्यापैकी आपल्याला हा आजार कव्हर करता येतो. आणि जेवढे जसं आपण म्हणतोय मागणी आणि पुरवठा, आता याला जर रक्तपुरवठा वाढवायचा असेल, जर आपण त्याची वर्क केली, बॉलची जी झालेली राहते, आपण जर व्हायब्रेशन करून तिथं रक्तपुरवठा जर वाढला, ती पार्टिकल चांगले येतात आणि आपल्याला बॉलची चांगल्या पद्धतीनं कार्यशैली बदलवता येते. जेवढ्या हालचाली करशाल, म्हणजे हालचाली करायला तुम्हाला पण फ्री वाटतं. एकदा फ्री वाटायला लागला, हालचाली वाढल्या, रक्तपुरवठा वाढतो, रक्तपुरवठा वाढला की आपलं पूर्वसारखं परत जीवन जगता येतं. नक्कीच. धन्यवाद.